हाय हॅलो, कशा आहात मित्रमैत्रिणींनो. मी चंद्रकला. तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मग आज आपण बनवणार आहोत सनफ्लावर सूर्यफूल. तर बघा, मी असे सूर्यफूल बनवलेले आहेत. तर मग मी आता कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवते. सर्वप्रथम सुईवरती 5 साखळ्या घ्यायच्या. 5 साखळ्यांवरती खांब टाकून साखळीचा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. पहिला राऊंड पूर्ण झाल्यानंतर आपण आता हा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे आणि मग आता आपण दुसऱ्या राऊंडला सुरुवात करणार आहोत. तर मग दुसरा राऊंड करण्यासाठी आपण मुक्या खांबांचा वापर करून दुसरा राऊंड पण पूर्ण करून घ्यायचा. अशाच प्रकारे तिसरा पण राऊंड पूर्ण करून घ्यायचा. तर मुके खांब टाकल्यानंतर जसे सूर्यफुलामध्ये बियांचे मधला भाग बी असते, तशा प्रकारे आपली ही विण दिसते. आणि मग बघा, आता अशा प्रकारे आपले हे 4 राऊंड आता पूर्ण झालेले आहे आणि आता आपण 5 राऊंड पूर्ण करून घेणार आहोत. तर हे 5 राऊंड पूर्ण झालेले आहे. मुक्या खांबांचीच विण टाकलेली आहे आणि ही विण घट्ट दिसते म्हणून मुक्या खांबांची विण आपण टाकलेली आहे. तर आता याच्यानंतर आपण कलर चेंज करू. म्हणजे आता फुलांचा पाकळीचा शेवटी कलर जो पिवळा असतो तो आपण घेणार आहोत. तर पिवळ्या कलरचा दोरा जॉईन करून घेतला. तर मग आता आपण काय करायचं, 2 साखळ्या घ्यायच्या. 2 साखळ्यांच्या मध्ये 3 खांब हे मुके खांब सोडून आपण 2 खांब टाकायचे. तर 2 खांबांच्या मध्ये पण 2 साखळ्या घ्यायच्या. 2 खांबांच्या मध्ये अशा 2 साखळ्या घ्यायच्या आणि हे मुके खांब 2-2 टाकायचे. परत 2 चैन घ्यायची आणि सिंगल क्रोशा एक सिंगल क्रोशा टाकायचा. त्याच्यामध्ये 2 साखळ्या घ्यायच्या आणि परत एक सिंगल क्रोशा टाकायचा. त्याच्यानंतर परत 2 साखळ्या घ्यायच्या. अशा प्रकारे हा आपण पहिला राऊंड पण पूर्ण केलेला आहे. तर मग बघा मैत्रिणींनो, हा आपला पहिला राऊंड पूर्ण झाला. तर मग आता आपण दुसरा राऊंड म्हणजे आपल्याला उंच पाकळी बनवायची आहे. तर उंच पाकळी बनवण्यासाठी आपण डबल क्रोशा घ्यायचा, म्हणजे उंच खांब घ्यायचे आहे. तर मग प्रत्येक ज्या आपण 2 साखळ्या टाकलेल्या आहे ना 2 मुक्या खांबांच्या मध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला 5 साखळ्या घ्यायच्या आहे. तर 4 साखळ्या घ्यायच्या आणि 5वी साखळी उंच घ्यायची. उंच घेऊन तिच्या वरच्या टोकावरती 2 साखळ्या घेऊन हे बघा, अशा 2 साखळ्या घ्यायच्या आणि त्या दोन्ही खांबांच्या मध्ये 2 साखळी जिथे आहे तिथे सोडायच्या, म्हणजे तिथे जॉईन करायच्या. आणि अशा जॉईन करून परत आता आपण नेहमीप्रमाणे आता 4 खांब घ्यायचे. ह्या बाजूने 4, ह्या बाजूने 4 आणि मध्यावरती 5. मध्यावरती 1 असा 5 खांब आपण घ्यायचे. त्याच्यानंतर बाजूची जी आपण 2 चैन घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये आडी मारून ती चैन तिथे पॅक करायची. परत सुईवरती डबल क्रोशा टाकून जिथे आपण 2 साखळ्या घेतलेल्या आहे 2 खांबांनी मुक्या खांबांच्या मध्ये, तिथे परत आपण 5 खांब टाकणार आहोत. डबल क्रोशा म्हणजे 5 खांब. 5 डबल क्रोशा टाकून 5व्या याला वरती टोकाला 2 चैन घेऊन त्या फिरवायच्या आणि परत मग त्याच 2 साखळ्यांमध्ये आपण 4 खांब टाकायचे. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये आपण जिथे 2 खांब टाकले होते, 2 खांबांच्या मध्ये 4 चैन टाकल्या होत्या तिथे घ्यायच्या आणि जिथे सलग चैन घेतली होती तिथे सिंगल क्रोशाची आडी मारून घ्यायची. अशाच प्रकारे आपण ह्या सर्व पाकळ्या म्हणजे 15 पाकळ्या आपल्याला यायला पाहिजे. तर मग आपल्याबरोबर 15 पाकळ्या फुलामध्ये आलेल्या आहे. तर मग अशाच प्रकारे आपण ह्या 15 पाकळ्या विणत चालायचं. तर मैत्रिणींनो, मी क्रोशाचे काम फार पूर्वी म्हणजे अगदी 30-32 वर्षापूर्वी शिकलेली होते. मध्यंतरीच्या काळामध्ये मी हे विणकाम कुठल्याही प्रकारे केलेलं नव्हतं. पण तरी आता वेळ आहे म्हणून मी ह्या एक वस्तू बनवायला लागली आहे. तर मग माझे लहानपणीच्या वयामध्ये आपण ज्या गोष्टी शिकतो त्या कधीच विसरल्या जात नाही. तर मग मी आता सहजच असे क्रोशाचे काम करायला घेतले.
तर माझ्या हातातून एक एक वस्तू तयार व्हायला लागली. तर मग ह्या वस्तू बघून माझ्या घरातील मुलांना वगैरे पण फार आश्चर्य वाटतं की खूप दिवसापूर्वी तू हे विणकाम केलेलं होतं, शिकलेली होती, अजूनही विसरलेली नाही आहे. आणि बघा मैत्रिणींनो, आणि मग मी आता अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तू पण बनवायला लागलेली आहे. तर मग आता खूप वेळ असतो. पूर्वी मला कामामध्ये, मुलं लहान होते, शिक्षणाची जबाबदारी त्यांची, जॉब करत असल्यामुळे विणकाम करण्यासाठी मला वेळच भेटत नव्हता. पण मग आता खूप वेळ आहे माझ्याकडे, तर मग दुपारच्या वेळामध्ये मी हे सहजच करायला घेतलं. तर बघा अशा प्रकारे हे सूर्यफूल तयार झालेलं आहे. तर मग मैत्रिणींनो, माझे जर व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असेल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. बघा कसं छान सूर्यफूल झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.